मुंबई महापौर आरक्षण सोडतीवरून राजकीय वादळ उठले। मुंबई महापौर आरक्षण सोडतीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बहिष्कार टाकण्यात आलाय। काँग्रेसनेही ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा देत न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय। महायुतीने मात्र आरोपांचं खंडन करत पारदर्शक प्रक्रियेचा दाखला दिलाय। काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूयात आपल्या या स्पेशल रिपोर्टमधून। मुंबई महापौर आरक्षण सोडती चक्राकार पद्धत भंगली। आरक्षण सोडतीवर ठाकरेंच्या शिवसेनेचा बहिष्कार। ठाकरेंचं समर्थन करत काँग्रेसचा कोर्टात जाण्याचा इशारा। मुंबई महापौर आरक्षण सोडतीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं तीव्र आक्षेप घेतलाय। ओबीसी प्रवर्गातील महिलांवर अन्याय झाल्याचा दावा करून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बहिष्काराची हाक दिली आहे। याला भाजपकडून माधुरी मिसाळ यांनी प्रत्युत्तर दिले। ठाकरेंच्या शिवसेनेचे आरोप हे नियमांना धरून नसल्याचं माधुरी मिसाळ यांनी म्हटलंय। तर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी विरोधकांना नियम अभ्यासण्याचा सल्ला दिलाय। या लोकांनी ओबीसीवर अन्याय केलाय। या लोकांनी अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातींवर पण अन्याय केलाय। मुंबईमध्ये तुम्ही कोण ठरवणार आहे? मग आधी डिक्लेअर करायचं होतं की 4 पाहिजे 5 पाहिजे तर काढू। तुम्ही आता सांगता मग 2 तर आहेत ना, काढायची होती। एकाला नाही मिळालं तर काय मुंबई टाकली? याचा अर्थ जाणून बुजून ठरवून केलेली लॉटरी आहे। ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला। आपण त्यांना बराच वेळा विचारलं की आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे। त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे। आक्षेप घेणाऱ्यांचा अभ्यास पूर्ण नाही असं मला वाटतं। त्यांनी नियमांचंही वाचन केलं नाही, नियम समजूनही घेतले नाहीत आणि प्रक्रियाही समजून घेतलेली नाहीये। आक्षेप घेणाऱ्यांना माझी विनंती आहे की अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट आणि रूल नंबर 3/1 याचा अभ्यास करावा। तुमचं उत्तर तुम्हाला सापडेल। ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली असतानाच काँग्रेसकडूनही सोडतीवर आक्षेप घेण्यात आलाय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही आरक्षण सोडत फिक्स असल्याचा आरोप करत ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय। तसंच नागपूरमध्ये भाजपच्या शिवानी दाणींसाठी आरक्षण बदलल्याचा दावा करत न्यायालयात जाण्याचा इशारा वडेट्टीवारांनी दिलाय। तर मनसेनेही चक्राकार पद्धत भंग केल्याचं म्हटलंय। यावर भाजपनं सोडत ही कायद्यानुसारच झाली असून मुंबईत महायुतीचाच महापौर बसेल असा आत्मविश्वास दाखवलाय। जर हे आरक्षण नागपूरमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी येत असेल तर हे आरक्षण फिक्सिंग आहे। हे आरक्षण फिक्स केलेलं आहे कारण महापौर पदाचा उमेदवार ठरलेला आहे कोणाला करायचं। मी त्यांचं नाव आजच डिक्लेअर करून देतो। भाजपापेक्षा कुठलं नाव आहे? भाजपकडून भारतीय जनता पक्षाकडून शिवानी दाणी या महापौर पदाच्या उमेदवार नागपूरच्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत। मुंबई महानगरपालिकेचं आरक्षण जे आहे ते मागच्या वेळेला ओपन मध्ये होतं आणि त्याला किशोरीताई पेडणेकर या महापौर झाल्या। यावेळेला ओपनचं आरक्षण टाकलंच नाही पाहिजे होतं। एसटीचे 3चा नियम तुम्ही दाखवता तर मुळात आरक्षण तुम्ही 2चं टाकलं। आता 2चं टाकलं तर 3चा नियम लागूच होत नाही, मग तुम्ही 3चं आरक्षण टाकलं पाहिजे होतं। आरक्षणाची सोडत हा प्रक्रियेचा भाग असतो आणि त्या प्रक्रियेमध्ये जे काही आरक्षण सोडत झाली ती कायद्यानुसार, परंपरेनुसार, नियमानुसार झाली आहे आणि आता नियमानुसार महायुतीचा महापौर मुंबईत बसेल। महापौर सोडतीवरून राजकीय रणांगण चांगलंच रंगलंय। आरक्षण सोडत निघाल्यानंतर आक्षेपांचा आणि खंडनांचा भन्नाट खेळ आता सुरू झालाय। येणारा काळ हा तारीख पे तारीख असा न्यायालयीन संघर्षाचा असेल की तडजोड करून सत्ता वाटपाचा, हे सर्वस्वी राजकीय पक्षांच्या रणनीतीवर अवलंबून आहे। मात्र या सर्व गदारोळात मुंबईच्या विकासाचे प्रश्न अंधारात राहू नयेत हीच मुंबईकरांची अपेक्षा आहे। मुंबईच्या सत्तेचा रिमोट कंट्रोल कुणाच्या हाती जातो हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.